नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात प्रसारित करत आहोत जगन्नाथ प्रसाद मिलिंद यांच्या मूळ हिंदी नभोनाट्याचं मराठी रूपांतर गौतम नंद. नाट्य रूपांतर रमेश बक्षी. मराठी अनुवाद अलका बेंदरकर. सादर करते हाशम मसूरकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. भारतीय उपखंडातील एक प्राचीन शहर कपिलवस्तू येथील राजकुमार सिद्धार्थ याने अनेक वर्ष साधना ज्ञानार्जन करून तो शांतिदूत बोधिसत्व बनला. त्याचं नाव गौतम. पण नंतर तो बुद्ध नंतर प्रबुद्ध आणि त्यानंतर पूर्ण जगात ते भगवान बुद्ध या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचे विचार आचार यांनी अनेक लोक प्रभावित होऊन त्यांचे अनुकरण करू लागले. पण गौतमचा गौतम बुद्ध झालेलं कपिलवस्तू राज्यात मान्य नव्हतं. पण ही गोष्ट गौतम बुद्धाची नसून त्यांचा भाऊ गौतम नंद यांची आहे. गौतमने संन्यास घेतल्याने त्यांचे वडील राजा शुद्धोदन यांना राज्याच्या वारसाची चिंता लागली होती. आणि आता त्यांची एकमेव आशा होती ती म्हणजे राजपुत्र गौतम नंद. कारण गौतमचा मुलगा राहुल हा वयाने खूपच लहान असल्याने राज्याचा भार त्याच्यावर सोपवणे शक्य नव्हते. आणि राजकुमार नंद आता राज्यकारभार सांभाळायला योग्यही होता. तेव्हा राजा शुद्धोधनने स्वतः संन्यास घेण्यापूर्वी नंदचा विवाह करून त्याचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शेजारील राज्याची राजकन्या सुंदरिकाला त्याने पुत्रवधू म्हणून निवडले होते. सुंदरिका, भगवान बुद्ध यांचा उपदेश ऐकून महाराजांचं गृहस्थाश्रमाचं एकच कर्तव्य आता उरलंय असं मी नाही, स्वतः महाराजच म्हणतायत. ते कोणतं? तुझं लग्न. सगळेच जण भगवान बुद्धांचे अनुयायी बनत चाललेत. सर्व संग परित्याग करून जिथे सर्वजण संन्यास घेण्याच्या विचाराने प्रभावित होत आहेत तिथे लग्न या विचाराला काय महत्त्व आहे? काय बोलतेस तू हे सुंदरिका? अगं जरा तुझ्या वडिलांच्या मनाचा तरी विचार कर. अगं त्यांची सर्वात मोठी इच्छा संन्यास घेण्याचीच आहे. मी त्या मार्गात आडवी आल्याने माझी एकदाची पाठवणी दुसऱ्या घरी करून ते आपला मार्ग मोकळा करू पाहतायत. हे भगवान बुद्ध स्त्रियांना सुद्धा संन्यासी होण्याचा मार्ग का नाही दाखवत आहेत? बंद कर ही बडबड. काहीतरी काय बोलतेस? अगं कपिलवस्तूचे राजा शुद्धोधन यांचा पुत्र आणि भगवान गौतम बुद्धांचा लहान भाऊ राजकुमार गौतम नंदशी तुझा विवाह करून देण्याचा विचार महाराज करतायत. फक्त एकाच गोष्टीची महाराजांना भीती वाटतेय. भीती? कशाची? हीच की भगवान बुद्ध यांच्या विचारांनी प्रभावित होऊन राजकुमार नंद यांनी सुद्धा संन्यास घेण्याचा विचार केला तर? पण माधविका, अगं इथे रोज कुणी ना कुणी भगवान बुद्धांचे अनुयायी होतच आहेत. हे बाबांना माहीत नाही का? सत्य तर हे आहे की आता बाबांचा माझ्यावर विश्वास उरलेला नाही. अगं तुझ्यावर अविश्वास दाखवण्याचा काही प्रश्नच येत नाही. का नाही? अगं मग मी जिवंत असताना मला सोडून माझे पती संन्यास घेऊ शकतील असं बाबांना वाटलंच कसं? अगं मी एक भारतीय स्त्री आहे आणि माझ्याकडेही काही विशेष गुण असतीलच ना. विशेष गुण? ते कोणते? समर्पण. जसं की सीता आणि राम. मला एक कळत नाही, आई जिवंत असताना बाबांनी संन्यास घेण्याचा निर्णय कसा घेतला आणि यशोधरा देवीला सोडून राजकुमार सिद्धार्थ गेलेच कसे? पूज्य महाराणी आणि यशोधरा देवी यांच्याविषयी असं बोलणं तुला शोभत नाही सुंदरिका. अगं मी सहजच बोलले. माझा आदर्श तर देवी सीता आहे. नुसत्या वियोगाच्या कल्पनेने प्रभू श्रीरामाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. अगदी तसेच मी प्रत्येक पतीच्या डोळ्यात पत्नीच्या वियोगाचे अश्रू बघते. तर मग महाराजांची काळजी व्यर्थ आहे. मी आत्ताच हा निरोप महाराजांना पोचवते की एकदा सुंदरिकाबरोबर लग्न झालं की राजकुमार गौतम नंद संन्यास घेण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. चल, वेड्यासारखं काही बोलू नकोस. देवदत्त, अरे काय झालंय? तुझं काहीतरी बिनसलंय. मला नाही का सांगणार? तुझ्यापासून काय लपवणार मी? पण एकच सांगतो, कधीतरी रागाच्या भरात मी सिद्धार्थचा खून केला तर तू आश्चर्य वाटून घेऊ नको. काय? सिद्धार्थची हत्या? अरे मला हे ऐकवत पण नाही. काय बोलतोयस काय तू हे? ज्या बुद्ध धर्मावर तुझी श्रद्धा आहे
त्याची हत्या? धर्म आणि शरीर याचा काहीही संबंध नाहीये नंद. आणि धर्म मानतो म्हणजे बुद्धाचा अंधभक्त नाही बनू शकत मी. धर्मचर्चा ही एक वेगळी गोष्ट आहे देवदत्त. त्यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही. पण अरे, मी सिद्धार्थाचा भाऊ आहे. माझं प्रेम आहे रे त्याच्यावर. तू माझा मित्र आहेस, पण पण म्हणून माझ्या भावाची हत्या? नाही नाही, हा विचारच मला सहन होत नाही. माझं हृदय सुद्धा भावाचंच आहे. आणि म्हणूनच मी हा विचार करतोय की लवकरच संधी मिळताच गौतम बुद्धाची हत्या करेन. नाही नाही, नंद, यशोधरेचा भाऊ आहे मी. तिच्याशी असं वागून गौतमनं चांगलं नाही केलं आणि म्हणूनच मी त्याला पाण्यात बघतोय. अरे अरे, पण यशोधरा वहिनीने सिद्धार्थ विरोधी कधी एक शब्दही काढला नाहीये रे. हे तिचं मोठेपण झालं. ती उदार मनाची आहे. झोपेत असलेल्या पत्नीला सोडून सिद्धार्थ गेलाच कसा? काही सांगणं नाही, माफी मागणं नाही, आणि तसं करण्याची त्याला गरजही वाटू नये. सिद्धार्थने फसवलंय माझ्या बहिणीला, आणि अशा या निष्ठुर माणसाला जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही. बस कर देवदत्त. तू माझा घनिष्ठ मित्र आहेस म्हणून, नाहीतर माझ्या भावाविरोधात बोलणाऱ्याला मी कधीही क्षमा केली नसती. ऐक नंद, तू सुद्धा माझा मित्र नसतास तर या क्षणी फक्त सिद्धार्थाची बाजू घेतोयस म्हणून मी तुझ्याशी द्वंद्व युद्ध पुकारलं असतं. शांत हो देवदत्ता, शांत हो. आज मित्र म्हणून वचन हवंय मला तुझ्याकडून. काय? छल कपट करून मी कधीही गौतम बुद्धाची हत्या करू नये असं? मित्र म्हणून तू माझ्याकडून अजून काय हवं ते माग, पण सिद्धार्थ बद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाही. मला तुला दुखवायचं नाहीये देवदत्त, पण मला तुझ्या बोलण्याचा फार त्रास होतोय. आपण हा विषय इथेच संपवूया. अरे देवदत्त, अरे खूप दिवसात आपण शिकारीला गेलो नाही. तू येणार असलास तर आज आपण जाऊया मृगयाला. मृगया हा शब्द सुद्धा आता माझ्या विस्मरणात गेलाय. हळूहळू मी अहिंसेच्या मार्गावर चालू लागलोय. पण तू सिद्धार्थचा भाऊ असून सुद्धा पशुहत्या करावी असं तुला कसं काय वाटू शकतं? कारण मी क्षत्रिय आहे, राजकुमार आहे, गृहस्थाश्रमी आहे, संन्यासी किंवा भिक्षुक नाहीये मी. क्षत्रिय आणि राजकुमार तर मी पण आहे, पण निर्दोष पशूंना मारणं मला लज्जास्पद वाटतं. हो का? मग व्यक्तिगत कारणास्तव एखाद्या मानवाची हत्या करणं यात पुरुषार्थ वाटतो का तुला? परत तू तोच विषय काढलास. माफ कर, परत नाही बोलणार. पण आता माझ्या विनंतीला मान देऊन शिकारीला जाऊया का? तू मला या शिकारीच्या बंधनातून मुक्त कर बाबा. मला नाही जमणार. ठीक आहे, तर मग यशोधरा वहिनीकडे जाऊन गप्पा तरी मारूया, चालेल? अरे तुझ्याकडे काय हे दोनच पर्याय आहेत का? एक तर शिकारीला चल, नाहीतर यशोधरेकडे चल. पण तरीही यशोधरेच्या समोर जाण्यापेक्षा जंगलात जाऊन शिकार करणं मला चालेल. नंद आणि देवदत्त शिकारीला जातात. शिकार शोधण्याच्या नादात दोघे एकमेकांपासून लांब जातात. योगायोगाने याच वनात सुंदरिका आणि माधविका या दोघी सुद्धा फिरायला आलेल्या असतात. आणि अगदी योगायोगाने त्यांचेही रथ एकमेकांपासून दुरावतात. आणि अचानक राजकुमार नंदला सुंदरिका दृष्टीस पडते. नावास साजेशी असलेली सुंदरिका बघून नंद मंत्रमुग्ध होतो आणि तिच्याजवळ जातो. हा योगायोग नाही तर अजून काय आहे? काय म्हणालात? काही नाही. मला वाटलंच नव्हतं की आज इथे वनदेवी भेटेल म्हणून. पण मी वनदेवी नाहीच आहे. काय? मग आपण आहात तरी कोण? माझं नाव सुंदरिका आहे. सुंदरिका? राजकुमारी सुंदरिका? फक्त सुंदरिका नाही का चालणार? राजकुमारी म्हटलंच पाहिजे का? माफ करा, पण ओळखलं म्हणून राजकुमारी म्हटलं. तुम्ही तर आता मला पूर्ण ओळखलं, पण तुमची मला अजून अर्धी पण ओळख झाली नाही. माझं नाव नंद आहे. नंद? महाराज शुद्धोधनचे पुत्र राजकुमार नंद? फक्त नंद नाही का चालणार? राजकुमार म्हटलंच पाहिजे का? माफ करा हां, माझ्याकडूनही तीच चूक झाली. ही जागा छान आहे, आवडली मला. मला तुम्हाला काही सांगायचं आहे, आणि जे सांगायचं आहे ना त्यासाठी आजच्यासारखा दुसरा दिवसच मिळणार नाही. असं काय सांगायचं आहे? सांगा. तुमच्या वडिलांकडूनच ऐकलंय
की त्यांनी मला त्यांचा होणारा जावई म्हणून पसंत केलंय? हां, मी पण ऐकलंय तसं आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की हे शक्य नाही. खूप वेळ झाला. मी निघू? थांबा ना, थोडा वेळ थांबा. नाही. का? म्हणजे मला कारण कळेल का? माफ करा, मी जरा स्पष्टच सांगतेय. तुम्ही त्याच शाक्य वंश राजघराण्याचे वंशज आहात ज्या राज्यात सिद्धार्थ आपली धर्मपत्नी यशोधरा देवीला सोडून गेलेत आणि आता त्या राज्याचे राजा शुद्धोधन आपली धर्मपत्नी प्रजावती देवीला सोडून संन्यास घेण्याच्या विचारात आहेत. हाच तुझा अखेरचा निर्णय आहे सुंदरिका? एकाच कुळात जन्म घेतला म्हणून सगळ्या व्यक्ती सारख्याच असतात का? मी तर तुझ्या गुणांचं वर्णन ऐकून तुला मनोमन पत्नीच्या रूपातच बघत आलोय. मी पण ऐकलंय तुमच्याबद्दल, पण माझा नाईलाज आहे. तुमचा वंश परंपरेचा विचार करता मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. निरर्थक शंका मनात ठेवू नकोस सुंदरिका. मी कधीही तुला सोडून जाणार नाही. तसं तुम्ही मला वचन देऊ शकाल? अवश्य. द्या मग वचन. मी नंद अगदी अंतःकरणापासून असं वचन देतो की मी कायम तुझ्यावर मनापासून प्रेम करेन. कधीही तुला सोडून कुठेही जाणार नाही. संन्यास घेण्याचा तर मी विचारही करणार नाही. आणि हे दिलेलं वचन मी कायम पाळीन सुंदरिका. तुमचं हे वचन ऐकून मला मनापासून आनंद झाला. आता मी अशी प्रतिज्ञा करते की मी कायम तुमच्या प्रेमात राहीन आणि तुम्हाला साथ देईन. कुणाला वचन देतेस सुंदरिका? अगं, हे राजकुमार नंद आहेत माधविका. गौतम नंद, आणि यांना तू वचन देतेस? अगं, शाक्य वंशाचे राजकुमार खूप चतुर असतात. अगं, तू कुठे गेली होतीस? काही कळलंच नाही. आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय. अच्छा, आता आम्ही का? हा, तू वाट बघत असशील ग, पण या राजकुमार नंदचं काय? आता आल्या आल्या माझ्यावर काय रोष? कोणता अपराध केलाय? अपराध? तुम्ही तर समस्त स्त्री जातीचा अपमान केलाय. आता तरी हे सोडून द्या ना माधविका. मी आता तर वचनबद्ध आहे. आणि सुंदरिकाने तुमच्यावर विश्वास ठेवला तर मग ही आनंदाची गोष्ट आहे. याहून जास्त चांगलं माझ्या आयुष्यात काय असणार आहे? याहून सुंदर बंधन दुसरं कुठलं असणार? कोण कुणाच्या बंधनात अडकतायत? ये अरे मित्रा ये. कधीपासून तुझीच वाट पाहत होतो. ही राजकुमारी सुंदरिका, जिच्याबद्दल मी तुला बोललो होतो, आणि ही तिची मैत्रीण माधविका. देवदत्त, मी आणि सुंदरिकेने लग्न करण्याचं निश्चित केलंय. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. आता त्या प्रित्यर्थ तोंड गोड करा, मिठाई वाटा. मिठाई तर आता इथे नाहीये, पण ही फळं आहेत ना, इथेच वनभोजन होऊन जाऊ दे. त्या दिवशी वनदेवीने दोघांनाही आशीर्वाद तर दिला, पण इकडे कपिलवस्तू राज्यात राजा शुद्धोधन आणि प्रजावती देवी मात्र काळजीत होते. त्यांचा असा विचार होता की राज्याचा सगळा कारभार राजकुमार नंदवर सोपवून संन्यास धर्म स्वीकारावा. पण नंद स्वयंवराला तयारच होत नव्हता. दोघांनाही नंदच्या लग्नाची चिंता वाटत होती. पण तेवढ्यात देवदत्तानं येऊन नंद आणि सुंदरिकाच्या वनातील गोड भेटीची बातमी त्यांना दिली. आणि एवढंच नाही महाराज, दोघेही वचनबद्ध झालेत. कारण त्या दोघांनाही हे माहीत आहे की त्यांच्या घरचे सुद्धा ही लग्नगाठ बांधायला उत्सुक आहेत. खरंच असं झालं तर आमच्या या वाळवंटासारख्या आयुष्यात हिरवळ फुलेल. आपण धन्य होऊ. हा सौभाग्याचा दिवस लवकर येऊ दे. पण आता थोडी विश्रांती घ्या महाराज. ठरवू आपण नंतर. विश्रांती? अगं आता कुठली विश्रांती राणीसाहेब? मी आत्ताच प्रधानमंत्र्यांना बोलवून साऱ्या सूचना देतो. राजकुमार नंदचा विवाह सोहळा आणि राज्याभिषेक धूमधडाक्यात साजरा झाला पाहिजे. एका शुभ मुहूर्तावर नंद आणि सुंदरिकाचा विवाह सोहळा संपन्न होतो. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलेलं होतं. नंद आणि सुंदरिका एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. सुंदरिका नंदसाठी कधी वीणा वाजवायची तर कधी सुंदर सुंदर चित्र रेखाटत होती.
थांबलीस का सुंदरिका? वाजव ना. किती छान धून ऐकू येत होती. तुम्ही आलात ना, आता वाद्य कशाला? आता तर हृदयाची तार छेडायची. हे चित्र? सुंदरिका, हे तर माझं चित्र आहे. हो, येणाऱ्या काळात याची गरज पडेल. आता लवकरच तुम्ही माझ्यापासून दूर जाणार आहात. गौतम बुद्धांनी सर्वांना शांतीचा संदेश दिला, भिक्षुक बनण्याचा मार्ग दाखवला. पण माझ्यासाठी मी त्यांचा भाऊ असणे हा शापच ठरला ग. सगळ्यांसारखंच तुलाही वाटतं ना की मी त्यांच्यासारखाच संन्यासी होईन म्हणून? कसं समजावू ग मी तुला? असं नको बोलूस. आता लवकरच तुझा राज्याभिषेकही होईल. पण त्यामुळे आपण अंतरणार तर नाही ना? भेटणं, दुरावणं हे तर जीवनात अनिवार्य आहे. पण संन्यास घेतल्यानं माणसं, पती-पत्नी कायमची दुरावतात. आणि ते मला असह्य होतं. सुंदरिके, आपण कधीही एकमेकांपासून दुरावणार नाही. या दोघांच्या जीवनात असे तर्कवितर्क चाललेले असताना सुंदरिकाला कळतं की माधविकाच्या आयुष्यात संकट आलंय. झालं असं की माधविका देवदत्त बरोबर विवाह करू इच्छित होती आणि देवदत्त संन्याशी होण्याच्या मार्गावर होता. पण सुंदरिकाने माधविकाला बोलावून घेतलं आणि प्रेमानं तिला समजावलं. राजकुमार देवदत्त आता दगडाच्या काळजाचे झालेत. किती वेळा समजावलं, पण ते आता आपल्या निर्णयापासून तसूभरही हलायला तयार नाहीत. त्यामागे एक खास कारण आहे आणि म्हणूनच आपण त्यांचं मन नाही बदलू शकत. कारण? कसलं कारण? तुला माहिती आहेच, गौतम बुद्धांनी त्यांची बहीण यशोधरा हिला सोडून संन्यास घेतला. त्यामुळे ते कायम गौतम बुद्धांचा द्वेष करतात आणि आता त्यांना प्रतिशोध घ्यायचा आहे आणि म्हणून त्यांना संन्याशी व्हायचंय. आणि अशा माणसासाठी तू तुझं आयुष्य पणाला लावतेस माधविका? माफ कर सुंदरिका, पण त्यांच्या विरुद्ध मी काहीही ऐकून घेणार नाही. तुझी अवस्था मी समजू शकते माधविका. मला तुझ्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. अनर्थ झाला सुंदरिका, अनर्थ झाला. सिद्धार्थ गौतम माझ्या दारावर भिक्षा मागण्यासाठी आले आणि विनमुख परत गेले ग. अरे देवा, फारच अनर्थ झाला. यापेक्षा वाईट काहीच होऊ शकत नाही. माझ्या जीवनाला कधीही न मिटणारा कलंक लागलाय सुंदरिका. मी तुला संन्यास न घेण्याचं वचन दिलं होतं खरं, पण माझा संन्यासी भाऊ घरी आला तर त्याचं आदरातिथ्य करणार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं. मी असं कुठे म्हणाले, पण हे कसं झालं? लग्न, गृहप्रवेश, राज्याभिषेक यातच राजभवनातील सर्व लोक मग्न आहेत. त्यात गौतम बुद्ध कधी दारी येऊन गेले कोणाच्याच लक्षातच आलं नाही. पण कुणीच त्यांना बघितलं नाही. कोणाला काय पडलंय त्यांचं? सगळा राजभोग सोडून साऱ्या जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध आज दारी भिक्षेसाठी आले आणि विनमुख परत गेले. यासारखं दुर्भाग्य ते कोणतं? मी आज जगातला सर्वात अभागी मनुष्य आहे. एवढा मोठा कलंक माथी घेऊन जगणं माझ्यासाठी आता नरकवास भोगण्यासारखं आहे. पण गौतम बुद्धांना इथून जाऊन किती वेळ झाला असेल? अगदी आत्ताच ते इथून परत गेलेत. तर मग ते फार लांब नसतील गेले. हां, जवळच असतील. मी आत्ताच जाऊन त्यांना परत घेऊन येतो. दुसऱ्या कोणाला नाही का पाठवू शकत आपण? नाही, त्यांना विनमुख पाठवून त्यांचा घोर अपमान मी केलाय, गुन्हा केलाय मी, आणि त्याचं प्रायश्चित्त मी त्यांना सामोरं जाण्यानेच होऊ शकेल. फार मोठा कलंक लागलाय मला त्यांना परत आणावंच लागेल आणि मी त्यांना परत घेऊन येणार. लवकर परत या स्वामी. मी इथेच तुमची वाट बघते आहे, हे विसरू नका. सुंदरिका, काळजी करू नकोस. मी लवकर परत येईन. तुला दिलेलं वचन मी कधीच मोडणार नाही. कपिलवस्तू नगरात अजूनही लग्नाचे पडघम वाजत होते. विवाह, गृहप्रवेश, राज्याभिषेक अशा 3 सोहळ्यांमध्ये जनता प्रसन्न होती. महाराज शुद्धोदन नंदच्या हाती राज्यकारभार सोपवण्यास अधीर झाले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. महाराज माधविका, अगं काय झालं? एवढी का घाबरलीस? राजकुमार नंदनी संन्यास घेतला, भिक्षू झाले. काय? राजकुमार नंद भिक्षू? कधी, कसं आणि का? नंदने का संन्यास घेतला? बोल माधविका, बोल. गौतम बुद्धच्या आदेशाने.
पण हे झालं कधी? माधविकाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारं काही कथन केलं. महाराज आणि महाराणी पार दुःखात बुडाले. त्यांना अश्रू अनावर झाले. नंदने पण संन्यास घेतला. माधविका, फार विचित्र आहे हे सगळं. सेवक सांगत होता की गौतम बुद्ध दूरवर गेले होते, पण राजकुमार नंदनी त्यांना गाठलंच आणि नमस्कार करून पुन्हा भिक्षा ग्रहण करण्यासाठी घरी येण्याची विनंती केली. मग मग यावर काय म्हणाले सिद्धार्थ? उत्तरादाखल काहीच न बोलता गौतम बुद्धांनी राजकुमार नंदच्या डोक्यावर हात ठेवला आणि पुढे चालायला लागले. नंदसुद्धा त्यांच्या मागून चालत होते आणि चालत असताना अचानक गौतम बुद्धांनी आपल्या हातातलं भिक्षापात्र नंदच्या हाती सोपवलं. भिक्षापात्र नंदकडे दिलं? हो महाराज. आणि दोघं चालत चालत जवळच असलेल्या वटवृक्षाच्या उपवनात निघून गेले. नंदसुद्धा तिकडे गेला? हो. आणि त्यानंतर तिथल्याच एका साधूकडून आपल्या सेवकाला ही बातमी समजली की राजकुमार नंदने संन्यास दीक्षा घेतली. किती हे माझं दुर्दैव. सुंदरिका, सुंदरिका, शेवटी तुझं नशीब सुद्धा फुटकस निघालं ग. माझ्या मुलांना बाकी सगळ्याचं ज्ञान आहे, पण एका आईची माया त्यांना कधीच कळली नाही. आयुष्यभर यातना सहन केल्या. आता वाटलं म्हातारपणी तरी सुखाचे क्षण येतील, पण तुमचं सारं जीवन दुःख सहन करण्यात गेलं. मला तुम्हा दोघांसाठी खूप वाईट वाटतंय. पण या सगळ्याकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने बघितलं तर? म्हणजे? अर्थात सिद्धार्थने याचसाठी तर गृहत्याग केलाय, तर मग यासाठी दुःख करण्यापेक्षा त्याचा अभिमान का नाही बाळगत? संपूर्ण जगाला तुम्ही का नाही ओरडून सांगत की सिद्धार्थ हा फक्त आता तुमचा मुलगा राहिलेला नसून तो आता पूर्ण जगाचा शांतीचा संदेश देणारा गौतम बुद्ध झालाय? आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्याचे आईवडील आहोत. तुझं बरोबर आहे मुली. आम्ही मोहपाशात अडकलो होतो. आम्ही फक्त आमच्याच दुःखात हरवून गेलो होतो. पण या अंधारात तू एक आशेचा किरण घेऊन आलीस. एवढ्या लहान वयात एवढं मोठं आत्मज्ञान कुठून आलं ग तुझ्यात? मी एवढी पण महान नाही महाराणी. अनुभवानी माणसाचे डोळे उघडतात. आम्हाला सुद्धा आता थोडं थोडं ज्ञात होतंय आणि म्हणून आम्ही नंदाच्या हाती कारभार सोपवून संन्यास दीक्षा घेणार होतो. माफ करा मला. लहान तोंडी मोठा घास घेते मी. पण उतार वयात सर्वसंग परित्याग करणं आणि तरुणपणी वैराग्य स्वीकारणं यात बरंच अंतर आहे. त्याग केलाय तो सिद्धार्थने. संसार करण्याच्या वयात पत्नी यशोधरेला सोडून संन्यासत्व स्वीकारलंय त्यांनी. पण त्याहीपेक्षा मोठं योगदान आणखी कोणाचं तरी आहे. सिद्धार्थापेक्षा महान कोण आहे असा त्यागी? राजकुमार नंद. सिद्धार्थ तर जन्मापासूनच महान होते, क्षमाशील होते. त्यामुळे त्यांनी सर्वसंग परित्याग करणं अपरिहार्यच होतं. पण नंद सर्वसामान्य माणसाप्रमाणे लग्न, प्रेम, संसार याची आवड असलेली व्यक्ती आणि असं व्यक्तिमत्व असताना सुद्धा त्यांनी ज्या परिस्थितीत, ज्या विचारांनी संन्यास दीक्षा घेतलीये ते जास्त महान आहेत. गौतम बुद्धांचे आईवडील म्हणून जेवढा आपल्याला अभिमान आहे तेवढाच, किंबहुना त्यापेक्षा जास्त नंदचे आईवडील म्हणून तुम्हाला असायला हवा. आणि अजून एक गोष्ट आहे ज्यावर तुम्हाला अभिमान वाटायला हवा. ती कोणती? तुम्हाला यशोधरा आणि सुंदरिका या गुणी सुना लाभल्यात, ज्यांनी कुठलीही तक्रार न करता पतीच्या निर्णयाचा मान राखला. त्यांचे सासू सासरे होण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं. वैराग्यानं वियोग दिला आणि वियोगानं विवेकाचं महत्त्व समजावलं. शाक्य वंशाचा पूर्ण परिवार संघाला शरण आला. वटवृक्षाचं उपवन बौद्ध भिक्षूंचं निवासस्थान बनलं. राजकुमार नंद आता राजभवनातील सुखसोयींपासून दूर त्या उपवनात संन्यासी जीवन जगू लागले. किती गंभीर शांतता आहे इथे आनंद. भगवान गौतम बुद्धांचा महिमाच असा आहे. त्यांचा आदर्श आणि त्यांचे आचरण अगदी दूर दूरच्या लोकांना सुद्धा आकर्षित करते. अगदी खरं आहे.
परिसाच्या स्पर्शाने सुद्धा लोखंडाचं सोनं होतं. मी प्रणाम करताच त्यांनी माझ्या मस्तकावर त्यांचा वरदहस्त ठेवला आणि त्याच क्षणी त्या अमृत स्पर्शाने माझ्या मनातील सारा मोह गळून पडला. याचं श्रेय गौतम बुद्धांना जातच, पण यात तुझंही श्रेय आहे. जर तुझ्या आत ती सात्विकता पहिल्यापासून नसती तर तुला अशी दीक्षा मिळालीच नसती. पण आज तर राजपुत्र राहुलला सुद्धा दीक्षा मिळाली आहे. हे तर होणारच होतं. ज्याचे वडील एवढे महान संन्याशी, त्यांचा पुत्र त्यांचाच उत्तराधिकारी होणारच ना. पण पण हे इकडे कोण येतंय? अरे, हे तर माझे आई वडील आहेत आणि सोबत माधविका सुद्धा. आनंद, सिद्धार्थ कुठे आहे? माफ करा महाराज, पण सिद्धार्थ आता फक्त सिद्धार्थ नसून ते भगवान गौतम बुद्ध झाले आहेत. काय काम काढलं? त्यांना भेटायचं आहे. जरूर, पण आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. हद्द झाली आता. तुम्ही आता त्या लहान बाळाला, राहुलला सुद्धा भिक्षू बनवलं. क्षमा असावी, पण यासंबंधी तुम्ही भगवान गौतम बुद्धांशीच बोलावं हे बरं. महाराज शुद्धोदन आणि महाराणी प्रजावतीने त्यांच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं, पण माझ्या येण्याचं कारण मला भिक्षू नंदना प्रणाम करायचा आहे. मी तर अगदीच सामान्य माणूस होतो आणि आजही सामान्यच आहे. भगवान बुद्धांनी दिलेली दीक्षा हेच माझं सर्वस्व आहे. तुम्हालाही ही दीक्षा मिळाली तर किती भाग्याचं असतं. हे शक्य नाही. स्त्रियांना दीक्षा देण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे आणि हा अन्याय आहे. मी गौतम बुद्धांना सांगणार आहे की आजपासून असा नियम करा की कुठल्याही बालक किंवा नवयुवकाला दीक्षा देण्यापूर्वी त्याच्या आई वडिलांची परवानगी घ्यावी. आपलं म्हणणं मला योग्य वाटते महाराज, पण स्वतःच्या संन्यासाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मी तयार आहे आनंद. आणि प्रजावती देवी, तुमचं काय मत आहे? मी गौतम बुद्धांसमोर समस्त स्त्रीवर्गाची व्यथा मांडणारे. त्यांनी स्त्रियांना सुद्धा दुःख विसरण्यासाठी, स्वतःचं जीवन जनकल्याणासाठी खर्च व्हावे म्हणून दीक्षा देण्याचा मार्ग खुला करायला हवा. योग्य आहे देवी. आणि माधविका देवी, तुम्हाला काय वाटतं? जर भगवान गौतम बुद्धांनी स्त्रियांना दीक्षा देण्याचा अधिकार दिला नाही तर मी काहीच नाही बोलणार. फक्त नंदना प्रणाम करून निघून जाईन. पण जर अधिकार दिलाच तर मी भगवान बुद्धांना काही प्रार्थना करू इच्छिते. कसली प्रार्थना देवी? मी त्यांना सांगणार आहे, त्यांनी केलेल्या अन्यायाचं प्रायश्चित्त म्हणून गौतम बुद्धांनी यशोधरा देवींना आणि नंदनी सुंदरिकाच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घ्यावी. त्या स्वाभिमानी महिलांच्या मताचा आदर करावा, म्हणजे मग त्यांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना विराम मिळेल. अजून काही सांगायचं आहे का? हो, मला हे सांगायचं आहे की भविष्यात कदाचित राजकुमार नंदला सगळे विसरतील, पण त्यांच्या त्यागाचं महत्त्व कदापि कमी होऊ नये. सामान्य आणि साध्या असलेल्या राजकुमार नंदचं दीक्षा घेणं हे सर्वसामान्य लोकांच्या भावनांचं प्रतीक आहे. माझं त्यांना त्रिवार वंदन. हा अन्याय आहे भिक्षू आनंद. नंद, हा अन्याय असेल तर जगात आणि कुठेही न्याय असू शकत नाही. वटवृक्षाच्या उपवनात सर्व संग परित्याग करून, राजयोग सोडून देऊन संन्यासी धर्म स्वीकारणाऱ्या नंदची स्तुती करण्यात भिक्षू आनंद मग्न झाले. जेव्हा नंद सारखे तरुण सर्व संग परित्याग करून संन्यासी मार्गावर चालू लागतील, तेव्हाच मानवता धर्म टिकेल. आत्ताचा स्वार्थी, भोगवादी, चंगळवादी जगाचा कायापालट करायचा असेल तर त्याग आणि बलिदानाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजवण्याची गरज आहे. तरच जगात बदल शक्य आहे आणि हेच सत्य आहे. नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात नभोनाट्य प्रसारित झालं. जगन्नाथ प्रसाद मिलिंद यांच्या मूळ हिंदी नभोनाट्याचं मराठी रूपांतर गौतम नंद, नाट्य रूपांतर रमेश बक्षी, मराठी अनुवाद अलका बेंदरकर. यातील भूमिका आणि कलाकार: सूत्रधार श्रीकांत भाटवडेकर, नंद नितीन लिमये, देवदत्त संकेत चक्रदेव, शुद्धोदन प्रज्ञेश जोशी, आनंद धन्वंत कासेकर, सुंदरिका साक्षी चाळके, माधविका पौर्णिमा साठे,
प्रजावती अलका बेंदरकर, दिग्दर्शक अनिल दांडेकर, निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे, सादरकर्ते हाशम मसूरकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.